नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट 2025 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण काव्यसंग्रहाचे महत्त्वाचे प्रश्न पाहत होतो. आज त्याचा 10वा पार्ट आहे आणि काही दिवसातच आपली मराठीचा पेपर सुद्धा येणार आहे. नेट एक्झाम सुरू होणार आहे, त्यामुळे नक्कीच हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आपली जी बॅच आहे ती येत्या 22 डिसेंबरपासून आपण सुरू करतो आहे. जर का तुम्हाला नवीन बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर नक्की करा आणि नक्कीच अभ्यास सुरू ठेवा. चला तर मग आपण काही प्रश्न पाहूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबत लाईव्ह क्लास मिळणार आहे. पूर्ण 10 युनिटचे PDF नोट्स मिळणार आहेत. 20 अधिक टेस्ट सिरीज मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रम चाचणी सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 8,000 रुपये आहे. तुम्ही नक्कीच एनरोल करून अभ्यास करू शकता आहात. चला तर मग आपण प्रश्न पाहूया. काही महत्त्वाचे प्रश्न आपण इथे पाहणार आहोत, जे तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा कामात येईल. UGC नेटसेट मराठी 2025 अशी बॅच आपण ग्लोबल ऑनलाईन ॲपवर ठेवलेली आहे. तुम्ही जेव्हा ॲपवर जाल तिथे माय कोर्सेसमध्ये मराठी लिहा, त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा कोर्स दिसणार आहे. त्यामध्ये तुम्ही पब्लिश कोर्स केल्यानंतर कंटेंटमध्ये जा, तिथे तुम्हाला बघा मॉक टेस्ट, PYQ टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, रिवायझन क्रॅश कोर्स, MS सेट 2000 पेपर 1 हे सगळं तुमच्यासाठी कंटेंट अवेलेबल आहे आणि नक्की याचा फायदा घ्या. चला, कलरात्र हा संग्रह कोणाचा आहे हे विचारलेलं आहे. कलरात्र हा संग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, कविता महाजन, मीरा देव की प्रभा गणोरकर? तर कलरात्र हा संग्रह जो आहे हा संग्रह इंदिरा संत यांचा. इंदिरा संताबद्दल आपण ऐकलं असेल. 1914 मध्ये त्यांचा जन्म झाला. मराठी कवयित्री होत्या, कथालेखिका होत्या. कविता संग्रह त्यांचे भरपूर आहे. गर्भरेशीम, निराकार, बाहुल्या, मरवा, मृगजळ, मेहंदी, रंगबावरी, वंशकुसुम, शेला हे त्यांचे संग्रह आहेत. आणि कथासंग्रह पण त्यांचे कदली, चैतू, श्यामली असे त्यांचे कथासंग्रह सुद्धा आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे, इंदिरा संत. नंतर सखी गीत ही कल्पना कोणत्या कवयित्रीशी जोडली जाते? मीरा देव, कविता महाजन, शांता शेळके, इंदिरा संत. सखी गीत ही संकल्पना अ, कोणत्या कवयित्रीशी जोडली जाते ते विचारलेलं आहे. तर सखी गीत ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना शांता शेळके यांच्याशी जोडली जाते. त्या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या, प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बालसाहित्य लेखिका, साहित्यिक आणि पत्रकार सुद्धा होते आहेत. त्यांचे प्रकाशित साहित्य जे आहेत ते अंगद पंगत, अनोळख, अनौलिक, अलौकिक, आतला आनंद, आंधळी, इथर्थ, कविता 20व्या शतकातली, किनारे मनाचे, गोंदण, तोच चंद्रमा, धूळपाटी असे भरपूर त्यांचे आहेत. काव्यसंग्रह पण आहेत त्यांचे. निवडक शांता शेळके असं सुद्धा त्यांचा काव्यसंग्रह आहे. ठीक आहे. तर सखी गीत ही संकल्पना शांता शेळके यांच्याशी जोडलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार हे सी. त्यानंतर छाया प्रतिबिंब हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? ओण्याच्या लेखणीतून आलेला आहे. निर्मला पांडे, कविता महाजन, प्रभा इंदोरकर, इंदिरा संत. सांगा बघू. तर छाया प्रतिबिंब हा काव्यसंग्रह जो आहे हा प्रभा गणोरकर, डॉक्टर प्रभा गणोरकर यांच्या याचा आहे. एक मराठी लेखिका, मूळच्या अमरावतीच्या आहेत त्या कवयित्री. मुंबई विद्यापीठात मराठीचे अध्यापन सुद्धा त्यांनी केलेले आहे. प्रभा गणोरकर या वसंत आबाजी डहाके यांच्या पत्नी आहेत. ठीक आहे. यांनी आशा बग्यांच्या निवडक कथा, एकेकाची कथा, कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. गंगाधर गाडवे, व्यक्ती आणि सृष्टी, किनारे मनाचे, व्यतीत, व्यामोह, विवर्त नावाचा कविता संग्रह, व्यतीत नावाचा कविता संग्रह आहे. व्यामोह कविता संग्रह आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ते लिहिलेले आहे. त्यामुळे आपलं असणार आहे सी. नंतर भावगंध हा काव्यसंग्रह कोणाचा? इंदिरा संत, इंदिरा पृथ्वी, कविता महाजन, वैशाली चंद्रचूड. तर भावगंध हा कविता संग्रह जो आहे हा इंदिरा पृथ्वी यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर शांता शेळके यांच्या कवितांमध्ये काय विशेष दिसते ते आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. असे प्रश्न सुद्धा फिरवून विचारले जातात. त्यामुळे आपल्याला एकंदरीत सगळं माहिती असणं आवश्यक आहे, अभ्यास असणं आवश्यक आहे. तर शांता शेळके यांच्या कवितांमध्ये तत्वज्ञान, प्रेम आणि सौंदर्य, क्रांती आणि उपहास काय दिसून येते? तर शांता शेळके यांची कविता जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांच्यामध्ये प्रेम आणि सौंदर्य हे जास्त दिसून येते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर मौलिक हा स्त्री कवीचा संग्रह कोणाचा? शांता शेळके, कविता महाजन, मीरा देव, निर्मला पांडे. मौलिक हा स्त्री कवीचा संग्रह जो आहे हा
निर्मला पांडे यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर क्षणभर हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, कविता महाजन, प्रभा गणोरकर, इंदिरा पृथ्वी. तर क्षणभर जो आहे हा काव्यसंग्रह जो आहे हा इंदिरा संत यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. ठीक आहे. त्यानंतर वेद शब्दाचे हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? वेद शब्दाचे कविता महाजन, निर्मला पांडे, मीरा देव, प्रभा गणोरकर. वेद शब्दाचे. ठीक आहे. हे आहे वेद शब्दाचे काव्यसंग्रह निर्मला पांडे यांचं, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर ज्याच्या कवितेत मातृत्व स्पष्ट दिसते अशा कोण आहेत? कविता महाजन, इंदिरा संत, मीरादेव, शांता शेळके. ज्याच्या कवितेत मातृत्व स्पष्ट दिसते अशा आहेत इंदिरा संत. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर मनगंध हा संग्रह कोणी लिहिला? कविता महाजन, प्रभा गणोरकर, निर्मला पांडे, वैशाली चंद्रचूड. सांगा बघू. मनगंध हा काव्यसंग्रह कविता महाजन यांनी लिहिलेला आहे. त्या एक मराठी भारतीय लेखिका आणि अनुवादक होत्या. भिनना कुहू, बी आर आर, हा ना, पुन्हा ग्राफिटी वॉल असं त्यांचा संग्रह आहे. भरपूर त्यांनी काम केलेलं आहे आणि खूप सुंदर सुंदर त्यांनी पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. तर मनगंध हा संग्रह त्यांचा आहे. नंतर सावळा ऊन ही कविता कोणाच्या संग्रहात आहे? निर्मला पांडे, शांता शेळके, इंदिरा संत, मीरा देव. तर सावळा ऊन ही कविता जी आहे ती शांता शेळके यांच्या संग्रहात आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे बी. त्यानंतर कविता महाजन यांच्या कवितेत कोणता विषय ठळक आहे? स्त्रीची झुंज, विनोद, अध्यात्म, देशभक्ती. तर नक्कीच कविता महाजनांचे पुस्तकं तुम्ही जर का वाचले असेल तर तुम्हाला हे नक्की माहिती असेल. स्त्रीची झुंज हे त्यांच्या विषयाचा ठळक मुद्दा असतो नेहमी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर भावसरे हा संग्रह कोणाचा आहे? हा संग्रह आहे इंदिरा संत यांचा. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर निवडक कविता हा संग्रह कोणाचा आहे? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं. कविता महाजन, इंदिरा संत, शांता शेळके की मीरा देव. निवडक शांता शेळके असं मी सांगितलं होतं, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर शब्दापलीकडे हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा पृथ्वी, कविता महाजन, निर्मला पांडे, शांता शेळके. शब्दांपलीकडे हा काव्यसंग्रह जो आहे हा इंदिरा पृथ्वी यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे काव्यसंग्रहावरचे प्रश्न पाहिलेले आहे. आणि जर का तुम्ही अभ्यास करत असाल तर नक्की आधीचे व्हिडिओ सुद्धा बघा काव्यसंग्रहाचे, कादंबरीचे. ते तुम्हाला खूप खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे नक्की बघा. आणि येत्या परीक्षेसाठी जर का तुम्ही प्रिपेअर करत असाल तर ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा, दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि चांगला अभ्यास करा. थँक्यू.